Hello friends, we are covering or we are going to finish the remaining bits from this topic, modeling and simulation of mechatronic system. So before this we have seen following points: open loop and closed loop control system. This is theory bit. It may ask for 4 marks or 6 marks in the examination. So you may be knowing that open loop is what? There is absence of feedback system. If you're talking about closed loop control system, then there will be a presence of feedback system. Whatever the output we are getting, it will be compared to the input values, and depending upon that, comparator will take the action on the end actuators. So this is closed loop system. After this, actually I want to say that I will go with the Marathi language, because the notations in this and the confusing points in these too much are there. So it is better to speak in Marathi, so you will understand better. तर ह्याच्यामध्ये नंतर आपण बघितले की रिव्ह्यू ऑफ डिफरन्शियल इक्वेशन्स. डिफरन्शियल इक्वेशन आपण मेकॅनिकल सिस्टीमसाठी पण बघितले आणि इलेक्ट्रिकल सिस्टीमसाठी पण बघितलेले. तर हे तुम्हाला थेरी बीट म्हणून एक्झाममध्ये विचारतील 4 किंवा 6 मार्कासाठी, तर ते तुम्हाला डिराईव्ह करता आलं पाहिजे. तर त्याची थेरी नोट्स तुम्हाला ऑलरेडी क्लासमध्ये लिहून दिलेत, किंवा जे स्कॅन केलेले नोट्स मी जे अपलोड करणार आहे त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. तर मेकॅनिकल सिस्टीममध्ये आपण बेसिक जे एलिमेंट्स आहेत त्याचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये स्प्रिंग आहे, डॅम्पर आहे आणि मास आहे. तर हे झेड जे आहे, दॅट इज वॉट झेड इज इम्पेडन्स फ्रॉम ऑफ द स्प्रिंग. मग स्प्रिंगसाठी तो के असतो आहे, डॅम्परसाठी बी डी असतो आहे, आणि तुमचं मास असेल तर एम डी स्क्वेअर असतो. हे त्याचे इंडिव्हिज्युअल इम्पेडन्सेस आहेत फॉर मेकॅनिकल सिस्टीम. आणि मग ह्याचं एक जर आपण हे तिघांची कॉम्बिनेशन करून एखादी मेकॅनिकल सिस्टीम अरेंजमेंट तयार केली, तर त्याचं एक आपण डिफरन्शियल इक्वेशन आपण मिळवलेलं होतं. टोटल इम्पेडन्स झेड इज इक्वल टू एम डी स्क्वेअर प्लस बी डी प्लस के. हे इक्वेशन मेकॅनिकल सिस्टीमसाठी डिफरन्शियल इक्वेशन असेल. तसंच इलेक्ट्रिकलसाठी आपण बेसिक एलिमेंट्स बघितले होते की रेजिस्टर होता, इंडक्टर होता आणि कॅपॅसिटर होता. तर रेजिस्टरचा जो रेजिस्टर आहे इम्पेडन्स आहे तो आरने इंडिकेट होतो, इंडक्टरचा एल डीने इंडिकेट होतो आणि कॅपॅसिटरचा 1/CD होतो. तर हे इंडिव्हिज्युअल इम्पेडन्सेस मेकॅनिकलसाठी आणि हे इंडिव्हिज्युअल इम्पेडन्सेस इलेक्ट्रिकल सिस्टीमसाठी. आणि हे इलेक्ट्रिकल सिस्टीमचं डिफरन्शियल इक्वेशन आहे, झेड इज इक्वल टू एल डी स्क्वेअर प्लस आर टी प्लस 1/C. तर हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये आपण पुढचं जे बिट्स आहेत ते महत्त्वाचे आहेत. तर सिरीज आणि पॅरलल सिस्टीम बघूया आपण. तर सुरुवातीला आपण सिरीज इलेक्ट्रिकल सर्किट्स बघूया, ज्याच्यामध्ये तुमचं हे इंडक्टर इंडिकेशन आहे एलमध्ये, रेजिस्टरचं इंडिकेशन आहे आरमध्ये, आणि कॅपॅसिटरचं इंडिकेशन आहे सीमध्ये. तर हे सगळे एलिमेंट्स आहेत, हे सगळे सिरीजमध्ये जोडलेले आहेत एकासमोर एक. ह्याच्यामध्ये तुमचं हे आय जे असते करंट हा थ्रू आउट फ्रॉम दिस पॉईंट हा सेम असतो. हे तुमचं व्होल्टेज ड्रॉप जे ई आहे ते वेगवेगळं असते, ते फ्लक्च्युएट होत असते किंवा ते चेंज होत असते ह्या सिरीज सिस्टीममध्ये, सिरीज इलेक्ट्रिकलमध्ये. ओके, तर ह्याचा टोटल अपोजिंग ॲक्शन जर फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला टोटल इम्पिडन्स फाइंड आउट करायला लागेल फॉर दिस होल सर्किट. तर सिरीज इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये काय केलं जातं, सिरीज इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये सगळे जे टोटल इंडिव्हिज्युअल इम्पिडन्सेस आहेत 1, 2, 3, 4, 5 अँड 6 ह्याची सगळ्यांची बेरीज केली जाते. ओके, सो दॅट इज द सेंटेन्स रिटन ओव्हर हिअर. फॉर इलेक्ट्रिकल एलिमेंट्स इन सिरीज द टोटल इम्पिडन्स इज वॉट सम ऑफ इम्पिडन्सेस ऑफ इच एलिमेंट. तर हे वाक्य लक्षात ठेवा. फॉर सिरीज इलेक्ट्रिकल सर्किट टोटल इम्पिडन्स म्हणजे सगळ्या इंडिव्हिज्युअल इम्पिडन्सची बेरीज केलेली असते. ओके, तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. दुसरं आहे पॅरलल इलेक्ट्रिक सर्किट. तर ह्याच्यामध्ये बघा हे एक डायग्राम इंडिकेट केलेलं आहे. त्याच्यामध्ये हे 2 इंडक्टर आहे, हे 2 रेजिस्टर आहेत आणि हे 2 कॅपॅसिटर आहेत. तर हे सर्किट जे आहे पॅरललमध्ये आहेत. ओके, तर ह्याच्यामध्ये जो आय फ्लो होत असतो तो आय हा ह्या टोटल सर्किटमध्ये फ्लक्च्युएट होत असतो. पण हे तुमचं व्होल्टेज ड्रॉप ई असते हे कॉन्स्टंट असते इन द इलेक्ट्रिकल पॅरलल सर्किट. तर ही गोष्ट मी लक्षात ठेवा. आणि ह्याचा जर इम्पिडन्स टोटल कंट्रोलिंग ॲक्शन सर्किटची फाइंड आउट करायची असेल पॅरलल इलेक्ट्रिक सर्किटची, तर इम्पिडन्सचा फॉर्म्युला आहे झेड इज इक्वल टू 1/summation ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल इम्पिडन्सेस. ओके, फॉर पॅरलल इलेक्ट्रिक एलिमेंट्स टोटल इम्पिडन्स इज इक्वल टू 1 divided by sum of reciprocals of impedances of each element.
तर पॅरलल इलेक्ट्रिक सर्किट असेल तर तुम्हाला काय करायला लागेल, 1/, समेशन ऑफ बेरीज कुणाची करायची आहे, सगळ्या इंडिव्हिज्युअल इम्पिडन्सची बेरीज करायची आहे. पण ते इंडिव्हिज्युअल इम्पिडन्स कसे करायचे, 1 घ्यायचे, रेसिप्रोकल ऑफ दॅट इंडिव्हिज्युअल इम्पिडन्सेस, म्हणजे 1 समेशन ऑफ रेसिप्रोकल ऑफ इंडिव्हिज्युअल इम्पिडन्सेस. तर हे वाक्य तुम्ही समजू शकता ह्या फॉर्म्युलामधून. तर हे कुणासाठी आहे, पॅरलमध्ये. म्हणजे सिरीजमध्ये जर एलिमेंट्स असतील, इलेक्ट्रिकल एलिमेंट्स असेल तर इम्पिडन्सची बेरीज होते स्ट्रेट फॉरवर्ड. आणि जर इलेक्ट्रिकल सिस्टीम पॅरल असेल तर त्याची इम्पिडन्स कशी फाइंड आउट केला जातो, 1 समेशन ऑफ रेसिप्रोकल्स ऑफ इंडिव्हिज्युअल इम्पिडन्सेस. ओके, सो दॅट इज द फॉर्म्युला फॉर पॅरलल इलेक्ट्रिक सर्किट. म्हणजे सिरीज इलेक्ट्रिकल असेल तर स्ट्रेट फॉरवर्ड बेरीज करा, पॅरलल इलेक्ट्रिक असेल तर 1 रेसिप्रोकल ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल इम्पिडन्सेस. अशा पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. तसंच मेकॅनिकल त्याचे प्रॉब्लेम्स बघू आपण. तर ह्या प्रॉब्लेममध्ये प्रॉब्लेम नंबर 1 बघा. हे प्रॉब्लेम व्यवस्थित पहिला अंडरस्टँड करून घ्या. इथून आय फ्लो होतो आहे प्लसकडून, हा असा फ्लो होऊन इकडे येतो निगेटिव्हकडे. तर ह्याच्यामध्ये टोटल 3 एलिमेंट आहेत, एक कॅपॅसिटर आहे, एक रेजिस्टर 1 आहे आणि दुसरा रेजिस्टर 2 आहे. म्हणजे टोटल 3 बेसिक एलिमेंट्स आहेत. तर त्याच्यामध्ये 2 रेजिस्टर आणि 1 कॅपॅसिटर आहे. ओके, पण ह्याच्यामध्ये कॉम्बिनेशन्स तयार होतात बघा. हे C1 आणि हे R1 हे कसं आहे, एकमेकांना पॅरलमध्ये आहेत. आणि हे कॉम्बिनेशन, पॅरलचं कॉम्बिनेशन, हे पॅरलचं कॉम्बिनेशन ह्या R2 बरोबर कसे आहेत, सिरीजमध्ये. तर तुम्हाला एक्झाममध्ये असं विचारू शकतात, फाइंड इक्वेशन रिलेटिंग E1 अँड I, E2 अँड I, E1 अँड E2. ओके, तर ह्याच्यात टोटल इम्पिडन्स ह्या कॉम्बिनेशनसाठी एक इम्पिडन्स आहे, मी त्याला Z1 म्हणतो, आणि इथे एक इम्पिडन्स मिळतो त्याला Z2 म्हणतो. तर मी हे Z1 जे आहे ते कसं मिळेल मला, हे 2 एलिमेंट्स कशामध्ये आहेत, पॅरलमध्ये आहेत. म्हणजे पॅरलचा इम्पिडन्स फाइंड आउट करायचा असेल तर काय करतो आपण, 1 रेसिप्रोकल ऑफ समेशन ऑफ रेसिप्रोकल ऑफ इंडिव्हिज्युअल इम्पिडन्सेस. तर हे घेतलेलं आहे मी, आणि त्यानुसार मला इथे एक Z1चं एक इक्वेशन मिळतं फॉर दिस कॉम्बिनेशन. आणि हे Z2 डायरेक्टली मला काय मिळणार आहे, तो R2 असेल, Z2 R2 असेल. म्हणजे टोटल जर इम्पिडन्स फाइंड आउट केला तर Z इज इक्वल टू Z1 प्लस Z2 तुमचा R2 असेल. मग मी परत त्याच्यात Z1ची व्हॅल्यू ठेवतो. ओके, नंतर हे सिम्पल मॅथमॅटिक्स करतो आणि एक इक्वेशन फाइंड आउट करतो. हा तुमचा झाला टोटल इम्पिडन्सेस फॉर द सर्किट. आता एक नॉर्मल फॉर्म्युला आपल्याला माहिती असतो, E इज इक्वल टू Z इंटू I. हा कॉमन फॉर्म्युला आहे इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये. तर ह्याच्यामध्ये हे झेडची जी टोटल झेडची व्हॅल्यू आहे मी इथून घेतो, इथं ठेवतो, आणि हे ISच आहे. ओके, परत हे मी सिम्पल मॅथमॅटिक्स करतो, हा इकडे मी मल्टिप्लिकेशन करतो, त्याला इक्वल करतो, आणि हे सिम्पल एक फॉर्म्युला म्हणजे असं इक्वेशन करून ठेवतो की न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर मला मिळून जाईल. हे तुमचं इक्वेशन झालं E1 आणि आयचं इक्वेशन झालं. ओके, तसंच आता E2 आणि आयचं इक्वेशन एक आहे. E2 म्हणजे काय बघा, E2 हा ॲक्च्युली ह्या R2च्या अक्रॉस मिळालेला व्होल्टेज ड्रॉप आहे, आणि E1 जो आहे तो टोटल सर्किट फ्रॉम हिअर टू फ्रॉम हिअर, हा टोटल सर्किटचा व्होल्टेज ड्रॉप मिळालेला आहे. ओके, तरी तुम्हाला E2 विचारलेला आहे. E2 हा अक्रॉस, E2साठी फॉर्म्युला काय, इट इज इक्वल टू RT इंटू I. ओके, मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये मी काय करतो, आयची व्हॅल्यू ठेवतो फ्रॉम दिस इक्वेशन. हे आयची इथून व्हॅल्यू मिळवतो, हे टोटल इकडे घेऊन जातो. ओके, तर हे R2 इंटू हे आयची व्हॅल्यू मी त्या इक्वेशन ह्या 2 वरून मिळालेले आहे. ओके, तर ते इथे मी ठेवून देतो. हे ठेवल्यानंतर परत सिम्पल मॅथमॅटिक्स करतो. तर ह्यानुसार मला E2 आणि E1मध्ये अजून एक इक्वेशन मिळेल जे तुमचं फायनल आन्सर असेल. हा E2 हा तुमचा आउटपुट असेल, E1 हे तुमचं इनपुट असेल, आणि ह्या त्याचा टोटल इम्पिडन्स असेल. तर अशा पद्धतीने तुम्ही तिन्ही क्वेश्चनचे ॲन्सर्स मिळवले. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना काय महत्त्वाचं आहे की हे कॉम्बिनेशन चेकिंग करणे, सिरीजमध्ये कोण आहे, पॅरलल कोण आहे. ज्यावेळेस मी इथं Z1 आणि Z2 एकत्र करतो किंवा ॲडिशन करतो आहे, का करतो आहे, कारण Z1 आणि Z2 हे आपापसामध्ये सिरीजमध्ये आहेत. बघा, हे टोटल कॉम्बिनेशन Z1 झाला, आणि हे टोटल कॉम्बिनेशन Z1 झालं, आणि हे Z2 झालं. तर हे दोघं आपापसात कसे आहेत, सिरीजमध्ये आहेत, म्हणून मी दोघांची ॲडिशन केली. जर पॅरल असते तर मी 1 समेशन ऑफ, म्हणजे मी असं घेतलं असं 1 परत डिवायडेड बाय 1 डिवायडेड बाय
1/Z1 + 1/Z2 असं घेतलं असतं जर पॅरलल असतात तर. पण हे Z1 आणि Z2 हे कसे आहेत आपापसामध्ये सिरीजमध्ये आहेत. ओके, हा प्रॉब्लेम नंबर 1 झाला. नाव जस्ट चेक दिस प्रॉब्लेम नंबर 2. प्रॉब्लेम नंबर 2मध्ये R1, C1, R2, C2 हे 4 एलिमेंट्स आहेत आणि ते आपापसामध्ये कसे आहेत सिरीजमध्ये आहेत. चारही पण सिरीजमध्ये आहेत. म्हणजे जर टोटल इम्पिडन्स फाइंड आउट करायचं असेल तर नॉर्मली आपण काय करतो त्याची बेरीज करतो. R1 1/C1D, R2 1/C2D हे टोटल सगळे 4 इम्पिडन्सेस आपण बेरीज केली. हे टोटल तुमचा इम्पिडन्स फॉर द सर्किट मिळाला. ओके, तर आता तुम्हाला E1 × Z × I मला E1ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, टोटल इम्पिडन्स फाइंड आउट करायचं आहे. तर हे टोटल Z मी इथे घेतलेलं आहे, ती Zची व्हॅल्यू इथे ठेवली. हे एक तुमचं आन्सर झालं. E1 अँड Iचं रिलेशन झालं. तसंच आता E0 कोणामध्ये E0 R2 आणि C2च्या कॉम्बिनेशनमध्ये. ओके, तर 2 इम्पिडन्स तुम्हाला ॲड करायला लागतील. E0 = R2 + 1/C2D × I. परत ह्याच्यातून मी आयची व्हॅल्यू तयार करतो आणि ह्याच्यामध्ये ठेवून देतो. म्हणजे तुम्हाला E1 आणि E0चं इक्वेशन मिळेल. हे सिम्पल मॅथमॅटिक्स आहे. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मॅच करण्यासाठी तुम्ही समजू शकताय, बघून घ्या. आणि ह्यानुसार तुम्हाला असं एक फायनल इक्वेशन मिळेल विच इज रिलेटिंग बिटवीन E1 ॲज इनपुट अँड E0 ॲज आउटपुट. तर अशा पद्धतीने तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. तर हे ते प्रॉब्लेम नंबर 3 आणि प्रॉब्लेम नंबर 4 हे तुम्हाला होमवर्क्समध्ये दिलेले आहेत, असाइनमेंटमध्ये. हे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर ह्याच्यामध्ये बघा फक्त मी समजावून सांगतो. ह्याच्यात टोटल 4 एलिमेंट आहेत. L1 R1, C1 L2. L1 म्हणजे तुमचा इंडक्टर आहे, रेजिस्टर आहे, कॅपॅसिटर आहे आणि परत इंडक्टर आहे. तर हे कॉम्बिनेशन जर चेक केलं तर इथे कॉम्बिनेशन मिळतं आहे, हे पॅरललमध्ये आहे आणि इथे कॉम्बिनेशन मिळते ते पण पॅरललमध्ये आहे. ओके, तर ह्याच्यासाठी एक Z1 मिळू शकतो, ह्याच्यासाठी एक Z2 मिळू शकतो आणि हे Z1 आणि Z2 हे आपापसामध्ये सिरीजमध्ये आहेत. ओके, तर हे सिरीजमध्ये Z1 आणि Z2चं तुम्हाला ॲडिशन करायचे. मग त्यानुसार तुम्ही E1 आणि Iचं आणि E2 आणि E1चं इक्वेशन फाइंड आउट करू शकता. लाईक प्रॉब्लेम नंबर 1. ह्याच्यामध्ये बघून घ्या प्रॉब्लेम नंबर 4. 3 एलिमेंट आहेत. इंडक्टर 1, रेजिस्टर 1, कॅपॅसिटर 1. ओके, तर हे तर सिंगल एलिमेंट आहे, ह्याचा काही विषय नाही. हे जे कॉम्बिनेशन आहे R1 आणि C2 हे पॅरलमध्ये आहेत. ओके, तर पॅरलल असेल तर त्याचा इम्पिडन्स कसा फाइंड आउट करायचं तुम्हाला माहिती आहे. 1/summation ऑफ रेसिप्रोकल ऑफ R2 अँड C2. आणि हे कॉम्बिनेशन ह्याच्याबरोबर सिरीजमध्ये आहे. म्हणजे तुम्हाला इथं जर Z1 असेल तर इथे Z2 असेल, तर Z1 आणि Z2ची काय करायची बेरीज करायची. दॅट इज वॉट सिरीज कनेक्शन. त्यानुसार तुम्ही E1 आणि I, E2 आणि E1 ह्याची इक्वेशन्स तुम्ही फाइंड आउट करायचे. 3 असाइनमेंट. तसंच मेकॅनिकलसाठी आपण बघूया. मेकॅनिकलसाठी कसं असणार आहे, जसं सिरीजमध्ये आहे तसं मेकॅनिकलसाठी जर एलिमेंट्स असतील, मेकॅनिकलचे एलिमेंट्स सिरीज आणि पॅरलमध्ये असतील तर त्याचे काय फॉर्म्युलेज असतील. तर सिरीज मेकॅनिकल सिस्टीम जे आहे तर ह्याचा फॉर्म्युला जो आहे Z = summation ऑफ ऑल द इम्पिडन्सेस. ओके, तर सिरीज इलेक्ट्रिकल सिस्टीम आणि सिरीज मेकॅनिकल सिस्टीममध्ये जर इम्पिडन्स टोटल सर्किटचा इम्पिडन्स फाइंड आउट करायचा असेल तर तुम्हाला इंडिव्हिज्युअल इम्पिडन्सची बेरीज करायला लागते. तेच वाक्य तिथं म्हटलेलं आहे. फक्त बेसिक डिफरन्स काय आहे, सिरीज इलेक्ट्रिकल सिस्टीम आणि सिरीज मेकॅनिकल सिस्टीम ही जी डायग्राम आहे ती कन्फ्युजिंग आहे. सिरीज मेकॅनिकल एलिमेंट्समध्ये हे जे कंपोनंट्स आहेत स्प्रिंग 1, स्प्रिंग 2, डॅम्पर 1, डॅम्पर 2 हे ॲक्च्युली दिसताना पॅरललमध्ये दिसतात, पण ते असतात ॲक्च्युली सिरीजमध्ये फॉर मेकॅनिकल सिस्टीम. तर हा पॉईंट खूप व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे फॉर मेकॅनिकल सिस्टीम. पण जो टोटल इम्पिडन्स आहे हा सिरीज इलेक्ट्रिकल सिस्टीमसारखाच आहे. तर पॅरल मेकॅनिकल सिस्टीममध्ये तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे की फोर्स जो आहे हा डिवाइड होतो आणि हे जे डिस्प्लेसमेंट आहे आउटपुट हे सेम असते फॉर एव्हरी एलिमेंट. ह्याच्यामध्ये काय होतं की हे एक्स जे असते ते डिवाइड होत जातं, पण हा फोर्स हा कॉमन असतो फॉर पॅरलल मेकॅनिकल सिस्टीम. तर ह्याचा इम्पिडन्सचा फॉर्म्युला आणि इलेक्ट्रिकल पॅरलल इलेक्ट्रिकल सर्किटचा फॉर्म्युला सेमच आहे. इम्पिडन्स कसा फाइंड आउट करायचा पॅरलला 1/summation ऑफ रेसिप्रोकल ऑफ इंडिव्हिज्युअल इम्पिडन्सेस हे सेम आहे, पण डायग्राम अपोजिट आहे. पॅरलल इलेक्ट्रिक सर्किट आणि पॅरलल मेकॅनिकल सर्किट हे अपोजिट आहेत. ह्याच्यामध्ये कंपोनंट्स एकाखाली एक जोडलेले आहेत. ॲक्च्युली हे दिसताना सिरीजमध्ये दिसतात, पण ॲक्च्युली दिस मेकॅनिकल सिस्टीम इज इन पॅरलल.
तर हा एक पॉईंट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, सो दिस इज द लास्ट स्लाईड फ्रॉम दिस टॉपिक. ह्याच्यामध्ये हे फॉर्म्युलेज महत्त्वाचे आहेत. रेजिस्टरसाठी इम्पिडन्स असतो आर, इंडक्टरसाठी असतो LD, कॅपॅसिटरसाठी असतो 1/CD. रेजिस्टर इन सिरीज असेल तर त्याचे टोटल इम्पिडन्स असतो आहे. सिरीजसाठी इलेक्ट्रिकल सिरीज असेल तर इम्पिडन्सचे ॲडिशन होते, आणि इलेक्ट्रिकल सिस्टीम पॅरलमध्ये असेल तर 1 डिवायडेड बाय समेशन ऑफ रेसिप्रोकल ऑफ ऑल द इम्पिडन्सेस. तसंच मेकॅनिकलसाठी स्प्रिंग आहे, डॅम्पर आहे, मास आहे. तर मग हे जर सिस्टीम सिरीजमध्ये असेल तर टोटल इम्पिडन्स ॲडिशनच करायचं आहे, फक्त डायग्रॅम वेगळी आहे ह्याची आणि ह्याची, हे लक्षात ठेवा. पॅरलल असेल तर 1 डिवायडेड बाय समेशन ऑफ ऑल द इम्पिडन्सेस. तर इथंपर्यंत तुम्हाला हे समजलं असेल. मेकॅनिकलचे जे प्रॉब्लेम्स आहेत, मेकॅनिकलचे प्रॉब्लेम जर सोडवायचे असतील, त्याचं सर्किटचं कंट्रोलिंग ॲक्शन फाइंड आउट करायचं असेल तर त्याच्यासाठी नेक्स्ट बीट आहे ते तुमचं ग्राउंडेड चेअर रिप्रेझेंटेशन. ते तुम्हाला मेकॅनिकलची डायग्राम कन्वर्ट करता आली पाहिजे. त्यानुसार मग तुम्ही टोटल त्या मशीनचा किंवा त्या एलिमेंट्सचा तुम्ही टोटल इम्पिडन्स फाइंड आउट करू शकताय. थँक्यू व्हेरी मच.